आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। 20 किलोमीटर अंतरातील चारचाकी वाहनांना टोलमुक्ती देण्याची मागणी। केजजवळील उमरी टोल नाक्यावर स्थानिक शेतकरी, वाहन चालक, मालकांचे चक्काजाम आंदोलन। केजजवळील उमरी टोल नाका प्लाझा परिसरातील 20 किलोमीटर अंतरातील चारचाकी वाहनांना टोलमुक्ती देण्यात यावी या मागणीसाठी उमरी टोल नाक्यावर स्थानिक शेतकरी, वाहन चालक, मालक यांच्या वतीने काल चक्काजाम आंदोलन करण्यात आले। परंतु महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीने सदरील आंदोलन आणि आंदोलनकर्त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात मागे घेतले आहे। केज तालुक्यातील उमरी शिवर्तीतील केज बीड राज्य महामार्गावर भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाच्या वतीनं HPM कंपनीमार्फत टोलनाका सुरू आहे। सदरील टोलनाक्यापासून 20 किलोमीटर अंतरावरील स्थानिक चारचाकी वाहने, शेतकऱ्यांचा शेतीमाल वाहून नेणारी वाहने यांना या टोलनाक्यावरून सारखे येणे जाणे करावे लागत आहे। या दरम्यान सदरील टोलनाक्यावर प्रत्येक फेरी दरम्यान टोल वसूल केला जातो आणि ही बाब अन्यायकारक असून प्रत्येक वेळी टोल वसुली करणे म्हणजे स्थानिकांची आर्थिक लुटमार केल्यासारखे आहे। प्रशासनाने तात्काळ संबंधित टोल कंपनीला पत्रव्यवहार करून टोल नाक्याच्या कार्यक्षेत्रातील 20 किलोमीटर अंतरावरील शेतकऱ्यांच्या चारचाकी वाहनांना पूर्णपणे टोलमुक्ती देण्यात यावी या मागणीसाठी काल मंगळवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी सकाळी 11:30 दरम्यान क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शेतकरी आणि वाहन चालक मालक यांनी उमरी टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन केलं। या आंदोलनादरम्यान संबंधित टोलनाका कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारून संबंधित टोलनाका कंपनी आणि प्रशासनाला वरील मागणी अनुसार कळवून 8 दिवसात वरिष्ठांच्या अहवालानुसार कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले। या लेखी निवेदनावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, अजय वाघमारे, दादासाहेब गुंड, बाबासाहेब देशमुख, अमोल चौधरी, मोहन ठाणे, बालाजी घुले यांच्यासह 24 जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत। गावगाड्या स्थानिक शेतकऱ्यांना कष्ट करून शेतमाल वाहणाऱ्या वाहनांना जी काही टोल या ठिकाणी वसूल केला जातो, दिवसातून 4 वेळा 5 वेळा ज्यांना इथं वाहतूक करावी लागते अशांना प्रत्येक वेळी टोल भरणं परवडत नाही। दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा इथं टोल नाका चालू करायचा आहे तेव्हा इथल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी द्यायलाच पाहिजे आणि सरकार म्हणतं आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहे आणि इथं दिवसाढवळ्या शेतकऱ्याचे खिसे मारले जात आहेत। शेतकऱ्यांनी इकडे आत्महत्या करायच्या, धंदा करायचा का गाडीचे हप्ते भरायचे का इथला टोल भरायचा, अशा परिस्थितीमध्ये HPM नावाची टोल कंपनी या शेतकऱ्यांना इथल्या वाहनधारकांना लुटत आहे। म्हणून या लुटीच्या विरोधामध्ये आज इथल्या केज मधल्या परिसरातल्या शेतकऱ्यांच्या स्थानिक भूमिपुत्रांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या मार्फत हा आवाज उठवलेला आहे। या आंदोलनानिमित्तानं इथल्या प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो, केज मधल्या परिसरातल्या जे काही 20 किमी अंतरावरील जे काही शेतकऱ्यांची वाहनं आहेत, इथून पुढे आम्ही टोल आता फाडणार नाही। आज गांधीजीच्या मार्गाने आलेलो आहोत, लोकशाही मार्गाने रस्त्यावर आलोय, पोलिसांना सांगून आलोय, उद्याच्याला आम्ही सांगून येणार नाही, तुमचं टोलचं बूथ शिल्लक ठेवणार नाही बघायला सुद्धा। त्यामुळे आजची ही विनंती आमची लोकशाही मार्गाने आहे। खरं म्हणजे आम्हाला इथं रस्त्यावर काय यावं लागते, आज ही टोल वसुली जी केली आहे आम्हाला खरं स्थानिक लोकांच्या वाहनधारकांना परवडतं का? सकाळी 5 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत ही रस्त्यावरची लोक यांना अन्यायकारक दररोज 500, 700, 800 रुपयापर्यंत टोल इथला भरायला घ्यावा लागतो। तर हे निश्चित खेदाची बाब आहे। इथल्या टोल प्रशासनाला माझी विनंती आहे, हे जे वाहनं आहेत यांना तुम्ही आजपासून टोल मुक्ती बंद करणार का? या ठिकाणी टोल तुम्ही आकारायचं सूट देणार का? याचं उत्तर आपण या ठिकाणी द्यावं। बाकीच्या शेतकऱ्यांना आव्हान करतो, माझ्या मागे येऊन थांबा। टोलचं प्रशासन जर पुढे असेल तर पुढे येऊन चर्चा करावी। पुढे टोलवाले सांगा, टोलवाल्यांनी सांगा। नाही ते सांगते ना सर, ते सांगते, ते नियम नंतर बोलू आपण, हे सांगते ना टोलवाले सांगा काय नाही सर, आपलं नॅशनल हायवे सोबत जे काही अग्रीमेंट झालेलं आहे आपण त्या हिशोबानेच फक्त टोल वसुली करतो आणि सरांचं जसं म्हणणं आहे की इथल्या 20 किलोमीटरच्या आतमध्ये तर शासनाने आपल्याला जे काही नियम घालून दिलेले आहेत की 20 किलोमीटरपर्यंत लोकांवर जास्त बोजा पडू नये याच्यासाठी फक्त 350 रुपयाचा एक महिन्याचा पास आहे। त्याच्यामध्ये तुम्ही 200 द्या, 250 द्या, 400 द्या, जितक्या त्या ट्रिपा मारल्या
तर त्याला कुठलाही टोल लागत नाही. महिन्यातून एकदा फक्त 350 रुपये भरायचे आणि महिनाभर चालायचं त्याच्यामध्ये. आपण एवढी सवलत देतोय. बाकी जे कमर्शियल व्हेकल आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण मंथली पासची अरेंजमेंट केलेली आहे. कमी एका महिन्यात 350 रुपये भरून हे म्हणतात ती गोष्ट खरी आहे का तुम्ही हा. एका महिन्यात 350 मी तुम्हाला त्याचं हे होतंय का? मंथली पासची लिस्ट एवढ्या गाड्यांच्या आम्ही मंथली पास किती मारू शकता बरोबर ना? 10,000 खेप आहेत सर महिन्याभरात. 350 रुपयात 10,000 खेप आहेत. 10 खेपा महिन्यात अहो दिवसात 4 खेप व्हायला ना 10 खेपा तर महिन्यात 10,000 खेप आहेत महिन्यामध्ये. 10,000 खेप आहेत. हे बघा एवढ्या लोकांचे पास आहेत काढलेले आपण. मध्ये हे म्हणतो 10,000 फेऱ्यात दिवसातून नाही येत सर, येत नाही ना, दिवसातून येत नाही. मुद्दाची बोलायला येत नाही. हे बघा 350 रुपये महिन्याचा पास आहे. याच्यामध्ये 10,000 कोणत्या टोलवर आहे? 350 रुपये. कुठल्या टोलवर आहे का? सर आता हे मग हे तुम्हाला परवडणार आहे का? सेम योजना फक्त 350 20 किलोमीटर पर्यंत टोल पासून 20 किलोमीटर मध्ये जे काही गावं येतील. या टोलच्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर हातीतून 20 किलोमीटर असं तुम्ही हा बिलकुल बिलकुल. मध्ये आतमध्ये हे टोलच्या 20 किमी कार्यक्षेत्रामध्ये 350 रुपयाचा पास परवडतो का? तुम्ही याचा लाभ घ्यायला नाही हे जे बोलतायत ना सर यांची कमर्शियल गाडी आहे. यांना एक मिनिट माझा बोलणं घ्या, ऐकून घ्या ना तुम्ही. कमर्शियल म्हणजे शेतकऱ्यांनी धंदा नाही करायचा नाही नाही. तरी आम्ही त्यांना नाही सर तरी त्यांना कमर्शियल म्हणजे शेतकरी व्यवसाय नाही करायचा. सर तरी त्यांना कन्सेशन मध्ये पास देतोय. माझं ते म्हणणं आहे फक्त. कमर्शियल तर सगळं देतात. व्यवसाय कोणाला नको वाटतं? पहिले 50च म्हणले बोलवा तुम्हाला दिले की हे बघा, दिले की नाही? कमर्शियल पिवळ्या पाटीच्या गाड्या यांना त्यांना 2746 रुपये पास आहे. महिन्याला त्यांना विख्या पाहिजे. जेवढं बोलायचं. 241. त्यांना ट्रिपाचं काय नाही असं म्हणजे की त्यांच्यात असं बरेच जण म्हणतात की आम्हाला एवढंच लागतात तेवढं शाळेच्या गाड्याला काय सोडत नाही. शाळेच्या विद्यार्थ्याच्या गाड्या सोडत नाहीत शाळेच्या. मोठ्या मोठ्या इथं नेत्याच्या गाड्या आहेत तरी बी त्यांना सूट नाही. म्हणजे तुम्ही सर्रास लूट केली. तुमच्या विरोधात तुमच्या कर्मचाऱ्यांना माझी सगळ्या, विनंती आहे का तुम्ही? विरोधात हे केली ती बातमी लावली. माझी विनंती आहे का? आणि काही गाड्या फ्री आहे तुमच्या. आपण काय करतो? त्या ठिकाणी आमचं मायबाप महसूल सरकार आलेलं आहे. अहो, माझ्याकडे आहे ना. सर आपण जे काही आहे ना हे आपल्याला गॅजेट तुमच्या दिला घरच्या गाड्या सरकारने. सोडतात का? तुमच्या घरच्या गाड्या आहेत आमच्या म्हणजे तुम्ही घरच्या सोडताय. गाड्या नाही ना. माझ्याकडे फोटो आहे ना, हो, नेते. आमच्या घरच्या गाड्यात नाही. त्यांच्याकडून घ्या. तुम्ही ज्यांना ज्यांना सवलत आहे फ्री आहे. तुम्ही जे सरकारी म्हणता आहे, तसं सर. फ्री आहे कोणत्या टोलवर आहे त्याला तसे कागदपत्र तुम्ही सादर करा. आहे का तसं जर दुसरीकडे असेल आजचं जे आम्ही आंदोलन करतोय ते आम्हाला सरसकट टोल मुक्ती पाहिजे. 350 रुपयाची तुमचा शेअर आहे हे ठीक आहे. पण आमची जी मागणी आहे ह्या शेतकऱ्यांची की आम्हाला टोल द्यायला परवडत नाही. आमची लेखी मागणी आता महसूलवाले आले, पोलीस आहेत, हे टोलचे कर्मचारी आहेत. समजा कोण असेल ते तुमच्या SPM वरिष्ठ नॅशनल हायवेला परत एकदा कळवा. ठीक आहे, चार लोकांची अशी मागणी आहे की आम्हाला टोल इथं मुक्त झाला पाहिजे. ठीक आहे. नाही झाला तुम्ही सांगा आम्हाला हायकोर्टात जायला, आम्ही हायकोर्टात जातो. तुम्ही जर आमच्या गाड्या अडवून जर नाही तुम्ही सर, ऐका ना हां, सर. या आदेशाच्या विरोधात आम्ही जाऊ शकतो न्यायालयामध्ये. परंतु आज आमच्या खिशामधून तुम्हाला द्यायला परवडत नाही. आज आमच्याकडं म्हणजे तेवढे द्यायला पैसे नाहीत. आमच्याकडे जर असतं तर इथं रस्त्यावर यायची गरज नसते. आम्ही लगेच पैसे करून निघून गेलो असतो. आम्हाला रस्ता अडवायचा छंद नाहीये. आम्ही न्याय मागण्यासाठी इथं आलेलो आहोत. बरोबर. त्यामुळं आमची जी मागणी घेऊन आलो तर आम्ही तुम्हाला काही इथल्या भागातल्या गाड्यांची लिस्ट आज तुम्हाला समोर देतोय. त्या गाड्याचे नंबर वरिष्ठांना तुम्ही पत्रव्यवहारामध्ये कळवा. ह्या ऐकावं सर, बोलायलो ना मी, तुमचंच प्रतिनिधित्व करायला ना. आम्ही तुम्हाला आज गाड्यांची लिस्ट देतो. तुम्ही तुमच्या पत्रव्यवहारामध्ये त्या गाड्याचे नंबर मेन्शन करा. एक प्रत यांना द्या, एक प्रत आम्हाला द्या, एक त्या पोलिसांना द्या. ठीक आहे सर. आणि वरिष्ठांचा काय अहवाल 8 दिवसामध्ये येतोय ते आम्हाला कळवा. जर तुम्ही नाही म्हणलं तर लढण्याचा वेगळा मार्ग निवडू. आज गांधीजीच्या मार्गाने, लोकशाही मार्गाने चर्चा करतोय. जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही यांना न बोलवता तुमचा टोल नका भुईसपाट केल्याशिवाय राहणार सुद्धा नाही. हे तुम्हाला जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.